लेकरांना कुठल्या गोष्टीचं कौतुक वाटेल याचा काही नेम नाही. काय ते आता पुढे सांगतेच. तर त्याआधी सकाळची सर्व कामं आवरली होती. कपडे भांडे सगळं झालेलं होतं. स्वयंपाकही झालेला होता. आता फक्त किचन ओटा पुसायचा राहिला होता. तर तेच इथं मी पुसून घेत होते. आणि किचन साफ असलं की कसं प्रसन्न वाटतं. त्यामुळं मी स्वयंपाक झालं की पहिलं किचन आवरून घेत असते. पण आज जरा लेट झाला होता कारण त्यांना जेवण ते दिलं. सकाळी ते लवकर आलेले होते त्याच्यामुळे स्वयंपाक लवकर झालेला होता. त्यानंतर पोरींनी सगळ्या घरात खेळणे करून टाकले होते. दोघीच आहेत पण इतका पसारा करतात की आवरता नाकी नऊ येतं. तर तोच पसारा मी इथं आवरून ठेवला. त्यानंतर ते सकाळी लवकर आल्यामुळे जरा पडले होते तर ते अंथरूण गोळा करून ठेवायचं होतं. ते अंथरूणही मी गोळा करून ठेवलं. आणि आता फक्त झाडू मारायचा होता. तर तो झाडू मारायचा राहिलेला तर झाडू एक मारून घ्यायचा होता. आणि पोरींची आत्या आली होती. मग पोरींना घेऊन त्या तिकडे गेलेल्या होत्या. मग म्हटलं चला पोरींना तोपर्यंत पटापट कामं आवरून घ्यावावीत. कारण पोरी असल्या की मग त्यांचा गोंधळात गोंधळ होतो आणि कामं काय आवरत नाही. तिथंही आमच्या मॅडमचे असेच फोटोशूट केलेलं होतं तिच्या पप्पांनी बसल्या बसल्या. मस्त आलेत ना फोटो? कमेंट करून नक्की सांगा. पसारा तर आवरून झाला. मग आता त्यानंतर फक्त झाडू मारायचा होता तर तो झाडू मारून घेतला. आणि असाच झाडू ठेवला की आमच्या दिव्या मॅडम त्या झाडूच्या पार सगळ्या काड्या टाकून सगळा झाडू तोडून टाकतात. त्याच्यामुळे मी ते ड्रमच्या कडेला झाडू लपवून ठेवत असते. फटाफट कामं आवरून मला दिव्याला काव्याला आणायला जायचं होतं. त्या आत्याच्या घरी गेल्या होत्या कारण दिव्या जास्त वेळ माझ्याशिवाय राहू शकत नाही. मग तिच्या आत्याला ती त्रास देईल म्हणून कामं पटापट करायची चालू होती. तर आज दुपारी एक पार्सलवाला आला होता. म्हणजे मीच पायपुसण्या मागवल्या होत्या कारण रूम इकडं पुण्याला राहायला आल्यामुळं रूममध्ये पायपुसण्या नव्हत्या. तशा मला शिवता येतात पण दिव्यामुळं काही शिवता येणार नाही तर म्हणून मी त्या ऑनलाईनच मागवल्या होत्या. तर तो पार्सलवाला आला होता. तर पुढे काय झालं ते सांगतेच. त्यानंतर झाडून झाल्यानंतर मी फरशी ती पुसून घेतली आणि लगेचच दिव्याला काव्याला आणायला गेले. तर दुपारी इथं पार्सलवाला आला होता. तेच पार्सल पायपुसण्याचं पार्सल होतं. तर 3 पायपुसण्या मी घरात टाकल्या. एक शिल्लक होती. तर काव्या मला विचारते की मम्मी ह्याचं काय करू? तर तिला म्हटलं घे बसायला, तुला जेवायला बसताना घ्यायची. तर मॅडमला लगेचच भूक लागली का तर त्याच्यावर तिला बसायचं होतं त्याच्यामुळं. तर इथं मी असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळी मस्त अशा भाकरी आणि भाजी केली. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट